दयाळूपणे चमकणारे डोळे असलेला उच्च मनाचा राजा त्याच्या समोरील चेहऱ्यांच्या समुद्राकडे पाहत होता. ज्या लोकांना त्याने आपल्या मुलांसाठी एक पिता म्हणून संरक्षण आणि मार्गदर्शन केले होते, अशा लोकांबद्दल त्याचे हृदय प्रेमाने फुलले होते. त्याच्या भावना लक्षात घेऊन नागरिकांना त्यांच्या प्रिय नेत्याला गमावण्याच्या विचाराने दुःखाची भावना जाणवली. अरे स्वामी, हे धर्म, ते एकसुरात ओरडले. त्यांचे आवाज भावनेने थरथरत होते. तुम्ही आम्हाला का सोडत आहात? तुमच्या लोकांना आणि तुमच्या राजाला मागे सोडून तुम्ही कुठे जात आहात? जसे एका पित्याने आपल्या मुलांना सोडून दिले आहे. हे शब्द दुःखाच्या स्वरात बाहेर पडले. जववेगळे होण्याचा विचारच खूप जास्त होता. अर्जुनाचा आवाज गर्जनाच्या वरच्या बाजूस स्पष्टपणे वालत होता. त्याने शांत आत्मविश्वासाने उत्तर दिले, राजाला जंगलात राहायचे आहे, जिथे तो त्याच्या शत्रूंना लाजवेल आणि आमच्या कुटुंबाचा सन्मान परत मिळवून देईल. त्याच्या शब्दांना घरामागणी इतर नागरिकांकडून समजूतदारपणाची मान मिळाली, ज्यांना माहीत होते की पुढचा मार्ग आव्हानाने भरलेला असेल. भाऊ निघण्याच्या तयारीत असताना लोक पुन्हा एकदा त्यांच्या भोवती जमले. त्यांचे चेहरे दुःखाने कोरलेले होते. आपल्या प्रजेला अभिवादन करताना युधिष्ठिरचे डोळे कृतज्ञतेने चमकले. पुढे काय आहे हे जाणून त्याचे हृदय भारावून गेले. अंतिम निरोप घेऊन नागरिक राजकुमारांना निरोप देतात. ते आपल्या प्रिय नेत्याची खूप आठवण येईल हे जाणून जळांतकरणाने त्यांच्या घरी परतच जसे दूरवर गायब होत गेले, तसंच ते कुरुजनचे लोक स्तब्ध होऊन शांततेत उभे राहिले. जे काही येणार होते त्याच्या भाराने त्यांचे मन थरथरत होते. युधिष्ठिरच्या जाण्याचे स्मरण होत होते. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ त्यांच्या राज्यातून निघून जात असताना कुंतीचा सद्गुणी मुलगा त्यांना कवीचे संकल्पाने संबोधित होता. आम्हाला या 12 वर्ष विजन जनत राहावे लागेल, असे त्याचे शब्द दृढ निश्चयाने टपकत तो म्हणाला. म्हणून या पराक्रमी जंगलात पक्षी, हरिण, फुले आणि फळे भरपूर असते बघण्यासाठी सुंदर कणी शुभाशी एखादी जागा शोधा, जिथे सद्गुणी लोक राहतात आणि जिथे आपण इतकी वर्ष आनंदाने राहू शकतो. परत अर्जुन धनंजयने आदराने उत्तर दिले, तू सर्व महाराज आणि जुन्या ऋषींची आदराने वाट पाहिलीस. पुरुषांच्या जगात तुला काही माहीत नाही. त्याने युधिष्ठिरच्या शहाणपणाला आणि अनुभवाला मान्यता देत नम्रतेने बोलले, आणि हे भरतवंशाच्या बैल, तू नेहमीच द्वैपायक आणि इतर सगमनांची आणि मोठ्या तपस्वी गुणवत्तेच्या नालाची आदराने वाट पाहिलीस. तू त्यांची मते आणि पराक्रम देखील जाणतोस. अर्जुनाचे शब्द ऐकून युधिष्ठिरचे डोळे अनुमोदनाने समतले. तू जे बोललीस ते मला सुचते. तू आश्चर्यचकित झाला. चला, आपण फुलांनी भरलेल्या आणि पाण्यास आनंददायक असलेल्या पक्ष्यांच्या अनेक प्रजातींनी वास्तव्य केलेल्या द्वैतो नावाच्या पवित्र आणि प्रसिद्ध तलावाकडे जाऊया. ते सरोवराच्या दिशेने जात असताना युधिष्ठिराला असंख्य ब्राह्मणांनी वेढले होते, ज्यापैकी काहीने अग्नीचा बळी दिला, तर इतर भिक्षा मागत किंवा वेदांच्या अभ्यासासाठी समर्पित होते. राजाच्या परिवारात शेकडो महात्मा होते, ज्यांना तपस्वी, यश आणि कठोर व्रतांचा मुकुट घातला गेला होता. त्यांनी एकत्रितपणे द्वैच्या पवित्र जंगलात प्रवेश केला, जिथे हवा फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने भरली होती. साल, ताड, आंबा, मधुका, निपा आणि त्यांच्यावर उंचावलेले कदम त्यांच्या फांद्या फळांनी भरलेल्या होत्या. झाडे इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगाच्या फुलांनी सुशोभित होती आणि मोदती व चकोर, वरीम आणि कोकिलांचे कळस झाडांच्या माथ्यावरून गोडधून जात होते. ते जंगलात खोलवर फिरत असताना युधिष्ठिराला प्रचंड हातीचे कळस दिसले. त्यांचे दांडे सूर्यप्रकाशात चमकताना दिसले. राजाचे डोळे आश्चर्याने रुंदावले जेव्हा त्याने या भर प्राण्यांना पाहिले. त्यांच्या मोहक मतासमोर सुंदर भूगोती सरस्वती जवळ आल्यावर त्यांना अनेक तपस्वी आणि झाडांच्या साली घातलेले सद्गुणी पुरुष भेटल्याशिवाय परिवाराला जाऊ देण्यासाठी जमाव निघून गेला. आणि युधिष्ठिर आपल्या भाव आणि अनुयायासह रथातून खाली उतरला. राजाच्या उपस्थितीला आदराने सामोरे जावे लागे. चल आणि सीतांची गर्दी त्याच्याकडे आली. द्वैत जंगलाच्या मध्यभागी, जिथे सालाची झाडे वाऱ्यात हळुवारपणे हलत होती आणि सरस्वती नदी शांतपणे वाहत होती. पांडवांना त्यांच्या वनवासापासून तात्पुरता आश्रय मिळाला. राजपुत्र जे एकेकाळी स्वतः इंद्रासारखे होते, ते आता राजवटीची काळजी न घेता जंगलात खेळत होते. कुरु वंशाचा राजा युधिष्ठिर या जंगलात राहणाऱ्या सर्व तपस्वी आणि घोषींना संतुष्ट करण्याचा निर्धार करत होता. त्याने त्यांना उत्तम फळे आणि मुळे अर्पण केली आणि त्याचा पुजारी धौम्य रिस्ती आणि पावित्र्याचे पवित्र संस्कार मोठ्या उत्साहात करत असे. की दिवशी जेव्हा पांडव त्यांच्या नवीन मित्रांमध्ये बसले, तेव्हा मार्कंडे नावाचा एक शहाणा वृद्ध ऋषी त्यांच्या आश्रमात आला.
द्रौपदी, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांना तपस्वीनी वेगळे पाहून त्याचे डोळे वय आणि शहाणपणाने चमकले. एकेकाळी या जंगलात राहणाऱ्या रामाची कथा आठवून तो स्वतःशीच हसला. वृद्ध ऋषीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत युधिष्ठिराने त्याला विचारले की, गदी, तो एकटा का आनंदी दिसत आहे? मार्कंडेयाने उत्तर दिले की, पांडवांना अशा संकटात पाहून त्याला देखील दुःख झाले. त्याने युधिष्ठिराला रामाची आठवण करून दिली, ज्याने आपल्या राज्याचा त्याग केला होता आणि आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आनंद घेतला होता. स्वतः इंद्राप्रमाणेच रामालाही जंगलात वास्त्र करावे लागले. मार्कंडेय म्हणाला, तो एक पापरीत होता, जो पराक्रमात सतराचाच होता, तरीही त्याला सर्व सांसारिक सुखांचा त्याग करावा लागला. वृद्ध ऋषीचे शब्द युधिष्ठिराला धरा होते की, खरी शक्ती सामर्थ्यात नाही तर सद्गुण आणि कर्तव्यात असते. जसे दिवस जात होते तसंच जंगल आध्यात्मिक उपक्रमाचे केंद्र बनले. दूरदूरून ब्राह्मण पांडवांमध्ये राहण्यासाठी आले. त्यांचे पवित्र संस्कार करत आणि वैदिक स्तोत्राचे पठण करत होते. प्रीताचे पुत्र त्यांच्या धनुर्विद्या करत असताना पटनाच्या गोड आवाजांनी आणि धनुर्धरांच्या तालाने हवा भरून गेली होती. एके दिवशी संध्याकाळी वाका नावाच्या एका प्रसिद्ध ऋषींनी युधिष्ठिराला संबोधित केले. ते म्हणाले, हे कुरुप्रमुख होम करण्याची वेळ आली आहे. तपस्वी तपश्चर्येसाठी समर्पित हे ब्राह्मण या पवित्र प्रदेशात धर्माचे संस्कार करत आहेत. वाका याने युधिष्ठिरच्या सद्गुणांबद्दल आणि क्षत्रिय आणि ब्राह्मण परंपरांना एकत्र आणण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल त्याची प्रशंसा केली. ऋषींचे शब्द या दोन वर्गांमधील एकतेच्या सामर्थ्याचा पुरावा होते. ज्याप्रमाणे वारा जंगलाला ग्रासू शकतो, ते म्हणाले, त्यामुळे क्षत्रिय ऊर्जेमध्ये मिसळणारी ब्रह्मा ऊर्जा आणि ब्रह्मशक्तीमध्ये मिसळणारी क्षत्रिय शक्ती जेव्हा शक्ती गोळा केली जाते तेव्हा ब्रह्मशक्तीमध्ये मिसळली जाऊ शकते. युधिष्ठिर आणि कृष्णाच्या शेजारी बैसंपायन बसलेले असताना सूर्य जंगलावर मावळत होता. झाडांवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. वातावरण दुःखाने भारलेले होते आणि तीन मित्र शांत स्वरात बोलत होते. युधिष्ठिराला बोलताना कृष्णाचा आवाज सौम्य पण भावनेने भरलेला होता. हे राजा, धृतराष्ट्राच्या त्या दुष्ट मनाच्या मुलाला त्याने केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप कसा होऊ शकत नाही. त्याने आम्हाला खारणांची त्वचा परिधान करून वनवासात पाठवले, तरीही त्याला पश्चाताप होत नाही. त्याचे हृदय स्त्रीचे असावे, कारण तो तुमच्याशी अशा कठोर शब्दांनी बोलू शकत होता. युधिष्ठिरचे डोळे मंद झाले होते. त्याचा आवाज अगदी कुजबुजून उठला होता. मला आमच्या दरबारातील हस्तिदंतासन आठवते, जे दागिन्याने सजलेले होते. आता मी एका साध्या खुश गवताच्या चटीवर बसतो. त्याची आठवण मला दुःखाने भरून टाकते. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. मग ते दिवस आठवतात जेव्हा राजे आपल्या सभागृहाच्या सभोवती एकत्र येत असत आणि आम्ही त्यांना सोन्याच्या थाळ्यांवर घेऊन लागणार एक अन्न देत. ब्राह्मण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असत आणि आम्ही त्यांना उत्कृष्ट खाद्यपदार्थ देऊ. पण आता मला माझे भाऊ कपड्यांमध्ये त्यांच्या लायकीचे नसलेले कपडे परिधान करताना दिसत आहेत. युधिष्ठिरचे शब्द ऐकून कृष्णाचे डोळे करुणेने चमकले. हे राजा, मला देखील ते दिवस आठवता. मी तुझे शरीर पाहिले, सूर्यासारखे चमकणारे, चंदनाच्या पेस्टने सजलेले. पण आता तू येथे बसला आहेस. चिखल आणि घाणाने वेढलेला दुःखाने मला पकडले आहे आणि मी ते सहन करू शकत नाही. भीमसेन, जो शांतपणे ऐकत होता, तो पुढे बोलला, हे राजा, आम्हाला पाहून तुम्हाला राग का येत नाही? आम्ही वनवासात जगत आहोत, आनंदास पात्र आहोत, पण त्याऐवजी आम्हाला त्रास होत आहे. तुमचा खोत आमच्या शत्रूवर का पितत नाही? कृष्णाने होकारार्थी मान डोलावली. अर्जुन माणसांमधील तो वा आता कपल्यासोबत आहे, ज्याने एकेकाळी पृथ्वीवरील राजांना पराभूत करण्यासाठी धनुष्य आणि बाण चालवले होते. तो आता वनवासात आपल्या बाजूने चालत आहे. त्याचा हलका हात शांत सोडण्यात इतका वेगवान आहे, हे पाहणे आश्चर्यकारक आहे. परंतु तो देखील कारवाई करण्यापूर्वी तुमचे वचन पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. श्रीकृष्णाचे शब्द ऐकून युधिष्ठिरचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. मी शत्रूला माफ करणार नाही, तो म्हणाला. त्याचा आवाज आणखी मजबूत होलेला. ज्या क्षत्रियाला संधी मिळताच त्याची शक्ती कळणार नाही, त्याला सर्व प्राणी कधीही दुर्लक्षित करतात. मी त्यांना क्षमा करणार नाही. कृष्ण हसला. त्याच्या डोळ्यात संमतीचा एक संकेत. हे राजा, खरोखर तुझ्या सामर्थ्याने निसंशय तू त्या सर्वांना ठार मारू शकतोस आणि क्षमेची वेळ आल्यावर शांत होणारा क्षत्रिय अलोप्रिय होतो. प्राचीन काळात विरोचनाचा मुलगा वली याने त्याचे आजोबा असुर आणि दानवांचे प्रमुख प्रल्हाद यांच्याकडे शहाणपण मागितले. प्रल्हाद त्याच्या महान शहाणपणासाठी
आणि कर्तव्याच्या रहस्यांबद्दलच्या ज्ञानासाठी प्रसिद्ध होता. वलीने प्रल्हादाला त्याला गोंधळात टाकणाऱ्या एका विषयावर प्रकाश टाकण्यास सांगितले. हे स्वामी, क्षमा ही गुणवान आहे की सामर्थ्य आणि ऊर्जा. त्याने त्याच्या आजोबांना विनंती केली की त्यांनी कोणत्या मार्गावर जायचे हे समजून घेण्यासाठी त्याला मार्गदर्शन करावे. शहाणा आणि प्रत्येक निष्कर्षाशी परिचित असलेल्या प्रल्हादाने वलीच्या चौकशीला उत्तर दिले. हे जाणून घ्या मुला, तो म्हणाला, परिस्थितीनुसार सामर्थ्य आणि क्षमा दोन्ही एकतर गुणकारी असू शकतात किंवा नाहीत. प्रल्हादाने स्पष्ट केले की सतत क्षमा केल्याने अनेक वाईट गोष्टी होऊ शकतात. कारसेवक आणि अनोळखी लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतील आणि कोणताही प्राणी त्याच्याकडे झुकला नाही. त्याने वलीला इशारा दिला की विद्वान क्षमा करण्याच्या सतत सवयीचे कौतुक करत नाहीत. प्रल्हाद पुढे म्हणाले, जो माणूस नेहमी क्षमा करतो त्याला अनेक दोषांचा सामना करावा लागतो. त्याचे सेवक सदोष बनतात आणि त्याला त्याची संपत्ती आणि सामानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते त्याची वाहने, कपडे, दागिने आणि इतर वस्तू त्याच्या परवानगीशिवाय बळकावतात. प्रल्हादाने असा इशारा दिला की अशा प्रकारची उपेक्षा मृत्यूपेक्षा वाईट आहे. दुसरीकडे प्रल्हादाने कधीही क्षमा न करणाऱ्यांच्या दोषांचे वर्णन केले. क्रोधाचा माणूस खंडाराने वेढलेला नेहमी लोकांना शिक्षा करतो, मग ते पात्र असोत किंवा नरावे. तो अपरिहार्यपणे त्याच्या मित्रांपासून वेगळा असतो आणि नातेवाईक आणि अनोळखी लोक दोघांकडूनही त्याचा द्वेष केला जातो. अशा व्यक्तीला संपत्ती गमवावी लागते. दुर्लक्ष, द्वेष, गोंधळ आणि शत्रू होता. प्रल्हादाने वरीला सल्ला दिला की एखाद्याने आपले सामर्थ्य दाखवले पाहिजे आणि योग्य प्रसंगी क्षमा दर्शविली पाहिजे. जो योग्य वेळी क्षमाशील आणि योग्य वेळी कठोर आणि पराक्रमी देखील होतो त्याला या जगात आणि दुसऱ्या जगात आनंद मिळतो. प्रल्हादाने नंतर विद्वानांनी नमूद केल्याप्रमाणे क्षमेच्या प्रसंगांना सूचित केले. ज्यांनी तुमची सेवा केली आहे त्यांना क्षमा का, जरी ते गंभीर चुकीचे दोषी असले तरी. अज्ञान आणि मूर्खपणामुळे दुखावलेल्यांना क्षमा का. जे जाणूनबुजून विनंती करतात त्यांना शिक्षा करा. प्रत्येक प्राण्याच्या पहिल्या गुन्ह्याची क्षमा का आणि अनिच्छुक गुन्हेगाराला क्षमा करण्यापूर्वी याचिकेची छान तपासणी करा. द्रौपदी प्रल्हादाचे शब्द ऐकून पुढे म्हटले, म्हणून मला वाटते की तुझ्यासाठी तुझी शक्ती वापरण्याची वेळ आली आहे. धृतराष्ट्रांचे लोभी पुत्र जे आम्हा नेहमीच दुखवतात त्यांच्यासाठी ही क्षमेची वेळ नाही. तिने तिचा पती दुर्योधनाला त्यांचे शत्रू पांडवांविरुद्ध आपले सामर्थ्य वापरण्याची विनंती केली. गरमागरम वादविवादादरम्यान युधिष्ठिर द्रौपदीकडे वळला आणि म्हणाला, राग ही एक दुहेरी तलवार आहे जी समुद्रिक आणि प्रतिकूलता दोन्ही आणते. ही एक विध्वंसक शक्ती आहे जी पुरुषांना त्यांच्या गुरुसह ठार मारू शकते आणि स्वतःच्या आत्म्याला यमाच्या क्षेत्रात पाठवू शकते. अनियंत्रित रागाच्या परिणामांवर चिंतन कर. तो थांबला. युधिष्ठिराने पुढे म्हटल्याप्रमाणे द्रौपदी लक्षपूर्वक ऐकली. क्रोधाने ग्रासलेला माणूस गोष्टी त्यांच्या खऱ्या प्रकाशात पाहत नाही. जे मारले जाण्यास पात्र नाहीत त्यांना तो ठार मारतो आणि आधी त्याच्या गुरुजनांनाही ठार मारतो. शहाणे मात्र त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवतात आणि या जगात आणि पुढच्या जगात उच्च समृद्धी मिळवू इच्छितात. युधिष्ठिर अनियंत्रित भावनांच्या धोक्याबद्दल बोलत असताना जवळ बसलेल्या कृष्णाने होकाराची मान डोलावली. एक कमकुवत माणूस ज्याचा इतरांकडून छळ केला जातो तो त्याच्यापेक्षा शक्तिशाली लोकांवर रागावतो, ज्यामुळे अखेरीस त्याचा स्वतःचा नाश होतो. असे म्हटले जाते की शहाणा माणूस, मग तो बलवान असो किंवा कमकुवत, त्याने नेहमीच त्याच्या छळ करणाऱ्यांना माफ केले पाहिजे. युधिष्ठिराने क्षमाशीलतेचे महत्त्व सांगितल्याने सभा शांत झाली. जर आपण क्षमाशील आणि दयाळू असलेल्या कश्यपसारख्या लोकांनी वेढलेले नसते तर माणसांमध्ये शांतता राहिली नसती. केवळ क्रोधामुळे संघर्ष सुरू राहिला असता. द्रौपदीकडे सौम्य नजरेने पाहत तो थांबला. युधिष्ठिराने कश्यपाचे शहाणपणाचे शब्द उद्धृत केले तेव्हा कृष्णाने होकाराची मान डोलावली. क्षमा हा सद्गुण आहे. क्षमा हा त्याग आहे. क्षमा हे वेद आहे. क्षमा हे सत्य आहे. जे लोक क्षमाशील आहेत ते गुणवान यज्ञ करणाऱ्यांना मिळणाऱ्या प्रदेशापर्यंत पोहोचतात. या शब्दांच्या सामर्थ्याने सभा भारावून गेली. युधिष्ठिराने आपले भाषण संपवल्यावर त्याने द्रौपदीकडे तातडीच्या भावनेने पाहिले. माझ्या प्रिय समाधानी व्हा, तुमच्या क्रोधाला मार्ग दाखवू नका. आमचे नातू शांतनूचा मुलगा शांततेची पूजा करेल. देवकीचा मुलगा कृष्ण शांततेची पूजा करेल. चला आपण सर्वजण शांततेबद्दल बोलूया आणि क्षमाशीलतेचा उपदेश करून. या क्षणी हे स्पष्ट झाले की युधिष्ठिरच्या शब्दांनी त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श केला होता. त्यांना जाणीव झाली की क्षमा ही केवळ एक सद्गुण नाही
तर विश्वाला एकत्र ठेवणारी एक शक्ती आहे. जेव्हा ते सभेतून निघून गेले तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या भावनांचा भार त्यांच्याबरोबर घेऊन गेला. त्यांच्या अंतःकरणात शांतता आणि करुणा जोपासण्याचा निर्धार केला. सूर्य आता छावणीवर मावळू लागला होता. त्याने जमलेल्या कुटुंबावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकला होता. द्रौपदीचा आवाज सौम्य वाऱ्यासारखा उठला जेव्हा ती तिचा पती युधिष्ठिराला दोखाच्या आणि निराशेच्या शब्दांनी संबोधित करत होती. अरे युधिष्ठिर, मी धात्री आणि विधात्री यांना नमन करते, ज्यांनी तुझ्या बुद्धीवर ढग जमवले आहेत. अश्रूंनी भरलेले तिचे डोळे, तू जो कुलीन भविष्याचा राजा आहेस, तुझ्या पूर्वजांच्या पद्धतींपेक्षा वेगळा विचार करतोस. कृतींनी प्रभावित होऊन पुरुषांना जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ठेवलेला ते कृती अपरिहार्य परिणाम निर्माण करतात. केवळ मूर्खपणापासून मुक्ती हवी असते. जेव्हा ती बोलत होती तेव्हा द्रौपदीची नजर तिच्या पतीच्या चेहऱ्यावर पडली आणि तिच्या लक्षात आले की त्याच्या त्रासाचा भाग त्याच्या स्वभावात पुरला गेला होता. जर असे नसते तर ती पुढे म्हणाली, हे भ्रके असे संकट तुम्हाला जे इतके अपात्र आहेत आणि तुमच्या या प्रचंड शक्तीच्या भावना कधीही आवडले नसते. त्या समुद्रीच्या दिवसात किंवा या प्रतिकूल काळात तुम्हाला सद्गुण म्हणून इतके प्रिय असे काही कधीच कळले नाही, जे तुम्ही आयुष्यापेक्षा अधिक प्रिय मानले आहे. द्रौपदीने त्याचे अनेक गुणरामान आणि देवांचे संरक्षण, गरीब आणि गरजू लोकांप्रती केलेल्या निस्वार्थ कृतींचे वर्णन करताना युधिष्ठिरचे डोळे कोसळले. लाज वाटली. मी ऐकले आहे की राजा सद्गुणांचे रक्षण करतो आणि त्याच्याद्वारे संरक्षित सद्गुण त्याचे बदल्या संरक्षण करतात. ती किंचळली. पण आता मला दिसते की सद्गुण तुमचे संरक्षण करत नाही. जसे एखाद्या माणसाचा पाठलाग करणाऱ्या सावलीप्रमाणे हे माणसामधील वाद एकटेपणाच्या हेतूने नेहमी सद्गुणांचा शोध घेतो. आपल्या पतीचे त्याच्या भावाबद्दलचे प्रेम आणि त्यांच्या बलिदानाबद्दल बोलताना द्रौपदीचा आवाज नम झाला. ती म्हणाली, संपूर्ण जग मिळून तुझा अभिमान कधीच वाढला नाही. ती म्हणाली, हे पित्याचे पुत्र, तू नेहमीच ब्राह्मण, देव, पितरी, सोदरा आणि इतर प्रकारच्या उपासनेची पूजा करतोस. हे प्रिताचे पुत्र, तू ब्राह्मणांची प्रत्येक इच्छा पूर्ण करून त्यांची नेहमी स्तुती केली. रात्रीचे आकाशात तारे जसजसे चमकू लागले. द्रौपदीच्या शब्दांनी अधिक सखोल, अधिक तात्विक सूर घेतला. ती म्हणाली, पुरुष देवाच्या इच्छेच्या अधीन असतात आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार कधीच नसतात. या सत्यासाठी एक उदाहरण म्हणून एक जुना इतिहास उद्धृत केला जातो. ती म्हणाली, सर्व प्राण्यांचे सुख आणि दुःख, आनंद आणि दुःखाच्या संदर्भात अगदी त्यांच्या जन्मापूर्वी प्रत्येकाच्या कृतीद्वारे मार्गदर्शित सर्व काही सर्वांचा सर्वोच्च देव आणि प्रमुख ठरतो. द्रौपदी सर्व सजीवांच्या परस्पर संबंधाबद्दल बोलत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. प्रत्येक वस्तूला आच्छादित करणाऱ्या अवकाशाप्रमाणे प्रत्येक प्राणीमध्ये व्याप्त असलेला देव प्रत्येक वस्तूला व्यापून ठेवण्याचा आदेश देतो. युधिष्ठिर आणि ज्ञानी ऋषींच्या उपस्थितीत द्रौपदी सद्गुणांच्या स्वरूपाबद्दल वक्तृत्वपूर्ण आणि दृढनिश्चयाने बोलली. तिचे शब्द त्यांच्या आत्म्यासाठी एक मलम होते. परंतु रेखानेच्या कृतीवरील विश्वासाच्या महत्वाच्या देखील सुरू झाली. सदा सर्व काळ सद्गुणांचा आदर्श असलेल्या युधिष्ठिराने द्रौपदीने तिच्या जगाविषयीच्या समजुतीबद्दल बोलताना लक्षपूर्वक ऐकले. तो तिच्या शब्दांनी चकित झाला, ज्याचा अर्थ असा होतो की एखाद्याच्या कृतीच्या फळाची नेहमीच हमी नसते. हे यज्ञशींनी, तो म्हणाला, चिंतेने भरलेला त्याचा आवाज, तुमचे भाषण आनंददायी आणि उत्कृष्ट वाक्यांनी भरलेले आहे. परंतु ते नासिकतेबद्दल देखील बोलते. द्रौपदीच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या हृदयाला स्पर्श केला होता. त्याने स्पष्ट केले की त्याने वैयक्तिक फायद्यासाठी किंवा बक्षिसासाठी काम केले नाही, तर ते करणे त्याचे कर्तव्य असल्यामुळे केले. तो म्हणाला, मी त्याग करतो कारण देणे हे माझे कर्तव्य आहे. मी त्याग करतो कारण त्याग करणे हे माझे कर्तव्य आहे. त्याचे शब्द निस्वार्थ कृतीच्या सामर्थ्याचा आणि एखाद्याच्या धर्मानुसार जगण्याचे महत्त्व दर्शवतात. ऋषीलो नेहमीच शहाणा आणि दयाळू मार्गदर्शक होता. त्याने युधिष्ठिर बोलत असताना लक्षपूर्वक ऐकले. त्याला माहित होते की तरुण राजकुमार सद्गुणांचे स्वरूप आणि एखाद्याच्या कृतींच्या फळाशी त्याचा संबंध समजून घेण्यासाठी धडपडत होता. हे कुशवी युधिष्ठिर म्हणाला, मी सद्गुणांचे फळ मिळवण्याच्या इच्छेने नव्हे, तर वेदाच्या नियमांचे उल्लंघन न करण्याच्या इच्छेने सद्गुणांचे आचरण करतो. कृष्ण जाणून हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. त्याला माहित होते की युधिष्ठिरचे शब्द हे सर्व अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या सखोल सत्याचे प्रतिबिंब आहे. ज्या व्यक्तीला सद्गुणांचे फळ मिळवायचे आहे तो सद्गुणांचा व्यापारी आहे. तो म्हणाला, त्याचा स्वभाव मीच आहे आणि त्याला कधीच सद्गुणांमध्ये गल्ले जाऊ नये. जशी त्याच्या सुरू राहिली तसंच युधिष्ठिर आपल्या धर्मानुसार जगण्याचे महत्त्व वाढत्या उत्कटतेने सांगत होते. त्यांनी महाकंडे व्यास
आणि वशिष्ठ यासारख्या महान ऋषीची उदाहरणे दिली, ज्यांनी सर्वांनी केवळ त्यांच्या सद्गुणांद्वारे अमरत्व प्राप्त केले होते. हे सर्व स्वर्गासाठीच आहेत. ते म्हणाले, वेदांमध्ये जे लिहिले आहे ते त्यांच्या डोळ्यांनी पहा. आणि सद्गुणांचे वर्णन सर्वोच्च कर्तव्य म्हणून का कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचा चेहरा शांत बुद्धीचा मुखवटा होता. त्याला माहित होते की युधिष्ठिर सर्व अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असलेले सकोन सत्य समजून घेण्यासाठी धडपडत आहे. परंतु त्याला हे देखील माहीत होते की तरुण राजकुमार ज्ञानाच्या मागावर आहे आणि वेळ आणि मार्गदर्शनासकट जगाला एका नवीन प्रकाशात पाहण्यासाठी ही चर्चा जसजशी संपुष्टात येत होती तससे कृष्ण शहाणपणाचे आणि करुणेचे शब्द बोलत होते. त्यांच्या वनवासादरम्यान द्रौपदी युधिष्ठिरच्या बाजूला बसली. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ती झोप आणि दृढनिश्चयाच्या मिश्रणात बोलली, मी कोणत्याही धर्माकडे दुर्लक्ष करत नाही किंवा निंदा करत नाही किंवा मी सर्व प्राण्यांचा स्वामी असलेल्या देवाकडे दुर्लक्ष करत नाही. ती पुढे म्हणत असताना तिचा आवाज खळखळत होता. मी मात्र दुःखी आहे आणि माझे शब्द केवळ संतापण्यासारखे वाटू शकतात. तर द्रौपदीने तात्विक कल्पनांची चित्र फिरविण्यास सुरुवात केली. तेव्हा युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. तिने सर्व सजीवांच्या परस्पर संबंधाबद्दल त्या जीवनातील त्यांच्या कृतीवर त्यांच्या मागील जीवनातील कृतींचा कसा प्रभाव पडतो याबद्दल सांगितले. प्रत्येक जागरूक प्राण्याने या जगात कार्य केले पाहिजे यावर तिने जोर दिला. केवळ स्थिर प्राणीच कृतीशिवाय जगू शकतो. द्रौपदीने निसर्गातील उदाहरणांकडे लक्ष वेधले. एक वासर त्याच्या आईचे दात शोषत आहे. मूर्ती जपताना लोकांना वेदना होत आहे. तिच्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी ती बोलत असताना तिच्या शब्दांनी कार्यक्रम आणि परिणामांचे वर्णन केले. प्राण्यांना त्यांच्या मागील जीवनातील कृतीमधून जीवनातील त्यांचे चारित्र्य कसे प्राप्त होते हे तिने स्पष्ट केले. गतिशील प्राण्यांमध्ये मनुष्य या बाबतीत वेगळा आहे. ती म्हणाली, त्याला त्याच्या कृतींच्या माध्यमातून या आणि दुसऱ्या जगातील त्याच्या जीवनाचा मार्ग प्रभावित करण्याची इच्छा आहे. द्रौपदीचा आवाज अधिक सजीव झाला, कारण तिने कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. जर एखादा प्राणी कृती करत नसेल तर त्याचा जीवनक्रम अशक्य आहे. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणा आणि चिंतेचे विसर प्रतिबिंबित करत होते. द्रौपदी दावत होती. तिचे शब्द एकमेकांवर आपल्या गंतव्यस्थानाकडे वाहणाऱ्या नदीसारखे निर्माण होत होते. ती मानवी अस्तित्वाला आकार देणाऱ्या 3 पैलूंबद्दल बोलली. संधिपोषण आणि वैयक्तिक प्रयत्न. एखादी व्यक्ती जी काही चांगली किंवा वाईट कृत्य करते ती करते. ती म्हणाली, जाणून घ्या की ते देवाच्या व्यवस्थेचा परिणाम आहे जे पूर्वीच्या जीवनाच्या कृत्यांशी सहमत आहे. तर द्रौपदीने आपले भावपूर्ण भाषण संपवल्यावर युधिष्ठिरची अभिव्यक्ती विचारातून दृढनिश्चयाकडे वळली. त्याने समजूतदारपणा मान डोलावली आणि त्याचे डोळे नवीन हेतूने चमकले. मी कृती करेन, तो ठामपणे म्हणाला, आणि कृती सोडून निंदा करणार नाही. एका नवीन संकल्पासह भावानी त्यांचे राज्य परत मिळवण्याच्या दिशेने मन वळवले. निर्णयाच्या या क्षणी द्रौपदीचे शब्द एका आश्वासनासारखे हवेत. चांगले पांडवाचे आणि त्यांच्या राज्याचे भवितव्य अनिश्चितपणे अधांतरी राहिले. तरीही प्रत्येक पाऊल पुढे टाकल्यावर ते केवळ त्यांचे सिंहासनच नव्हे तर त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील परत मिळवण्याच्या जवळ गेले. भावांनी पुढच्या आव्हानांचा सामना करण्याची तयारी केली. तेव्हा द्रौपदीचे शब्द त्यांच्यात प्रतिध्वनित झाले, जी व्यक्ती कृती करत नाही ती नक्कीच क्षण जाते. कारवाईचे आवाहन केले गेले होते. आता ते ताब्यात घेणे त्यांच्यावर अवलंबून होते. जेव्हा भीम त्याचे वडील राजा धृतराष्ट्र यांच्या जवळ आला तेव्हा सूर्य जंगलावर मावळत होता. झाडांवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. तणावाने हवा दाट झाली होती आणि तो बोलत असताना भीमाचा आवाज रागाने भरलेला होता. पित्या, तू निर्वासनाच्या ज्या मार्गावर का चालत राहिला आहेस? दुर्योधनाच्या चातुर्यामुळे आम्ही आमचे राज्य, आमचे सद्गुण आणि आपला आनंद गमावला आहे. ज्याप्रमाणे एक कमकुवत कोल्हा पराक्रमी सिंहांचा शिकार करतो तशाच प्रकारे त्याने अन्यायकारक मार्गाने आपला हक्क घेतला आहे. भीमाचे शब्द नैराश्य आणि निराशेने भरलेले होते. तो नेहमीच आपल्या वडिलांकडे एक बलवान आणि शहाणा नेता म्हणून पाहत असे, परंतु आता तो त्याच्याकडे कमकुवत आणि अनिर्णायक म्हणून पाहत होता. तुमच्या निष्काळजीपणामुळेच आमचे पतन झाले. भीम पुढे म्हणाला, तुम्ही आम्हाला आमच्या राज्यातून हिसकावून घेतले, ज्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले. आम्ही आमचे मित्र आणि कुटुंबापासून दूर गेलो आहोत आणि हे सर्व तुमच्या कृतीमुळे झाले आहे. तो बोलत असताना दाराच्या भरात भीमाचा आवाज उठला. त्याला अन्याय
आणि वेदनेची तीव्र भावना जाणवली. आणि त्याचे वडील त्यांचे राज्य परत मिळवण्यासाठी कारवाई का करत नाहीत हे त्याला समजू शकले नाही. हे वनवासाचे जीवन आमच्यासाठी नाही. भीम म्हणाला, आम्ही शासक होण्यासाठी आहोत, जंगलात राहणारे वन्य प्राणी नाही. आपण आपले राज्य परत मिळवण्यासाठी लढायला हवे. धाडसाके लपून राहू नये. भीमाचे शब्द त्याच्या स्वतःच्या इच्छा आणि महत्वाकांक्षांचे प्रतिबिंब होते. त्याला त्यांचे राज्य त्याच्या पूर्वीच्या वैभवात परत येताना पाहायचे होते आणि तो त्यासाठी लढण्यास तयार होता. पण बाबा, त्याचा आवाज किंचित गम होत. भीम म्हणाला, मला माहीत आहे की तुम्ही सद्गुणाच्या मार्गावर चालण्याच्या तुमच्या इच्छेने मार्गदर्शित आहात. मला हे समजते. पण कधी कधी सद्गुण हा एक कमकुवतपणा असू शकतो. आपण आपल्या स्वतःच्या गरजा आणि इच्छांचा देखील विचार केला पाहिजे. भीमाचे शब्द त्याच्या वडिलांना त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची विनंती होते. त्यांनी हे समजून घ्यावे अशी त्यांची इच्छा होती की ते फक्त मागे बसून इतरांनी कृती करण्याची प्रतीक्षा करू शकत नाहीत. त्यांना स्वतः कारवाई करावी लागली. बाबा, आपल्याला शिकवले गेले आहे की सद्गुण, संपत्ती आणि आनंद हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. भीम म्हणाला, आपण एकमेकांच्या संतुलनात त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे. आपण सकाळी सद्गुण, दुपारी संपत्ती आणि संध्याकाळी आनंद शोधला पाहिजे. भीमाचे शब्द त्याच्या स्वतःच्या धर्मग्रंथांच्या आकलनाचे प्रतिबिंब होते. त्याला माहीत होते की जीवनाच्या या तीन पैलूंमध्ये संतुलन साधल्याने खरा आनंद मिळतो. पण बाबा, आपण आपल्या स्वतःच्या इच्छा आणि महत्वाकांक्षांचा देखील विचार केला पाहिजे. आपल्याला आनंदी राहायचे आहे आणि आपल्याला उद्देशपूर्ण जीवन जगायचे आहे. आपण फक्त बसून इतरांनी कृती करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. भीम म्हणाला, भीमाचे शब्द हे कृतीचे आव्हान होते. त्यांच्या स्वतःच्या नशिबाला आकार देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे याची आठवण करून देणारे होते. ते केवळ सद्गुणांवर अवलंबून राहू शकत नाहीत हे त्याच्या वडिलांनी पाहावे अशी त्याची इच्छा होती. त्यांना कृती करण्याची गरज होती. कुर्यांच्या सभेत भीमसेनाचे भेदक शब्द अजातशत्रूला बाणासारखे वाटले होते. सत्याप्रती समर्पित असलेला उदात्त आत्मा असलेला गाला लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचा संयम कवीचे होता. चिंतनशीलतेच्या काही क्षणानंतर तो बोलला. त्याचा आवाज स्थिर आणि मोसा होता. भरत त्याने सुरुवात केली, हे सर्व खरे आहे. तुझ्या छळ करणाऱ्या शब्दाबद्दल मी तुझी निंदा करू शकत नाही. केवळ माझ्या मूर्खपणामुळेच आमच्यावर ही आपत्ती आली आहे. तो थांबला. आई ज्या घटनांमुळे त्यांचे पतन झाले होते त्यावर चिंतन करत म्हणाला, धृतराष्ट्रपुत्राकडून त्याचे राज्य आणि सार्वभौमत्व हिसकावून घेण्याची इच्छा बाळगून मी फासे फेकण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच सुलाच्या धूर्त मुलाने सुयोधनाच्या वतीने माझ्या विरुद्ध खेळ केला. त्यांच्या हद्दपारीला कारणीभूत ठरलेल्या योगायोगाच्या फसव्या खेळाची आठवण होत असताना अजातशत्रूचे डोळे झाकले गेले. डोंगराळ देशाचा रहिवासी असलेला शकुनी हा अतिशय कलात्मक आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज खेदाने रंगलेला होता. मी कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम गोष्टींसह आहे याची जाणीव नसल्यामुळे सभेसमोर फासे टाकून त्याने मला कुशलतेने पराभूत केले. त्यांच्या संकटाचा भार त्यांच्यावर एखाद्या शारीरिक क्षतीसारखा पडला. तो हळूच बोलला. प्रत्येक शब्द दोखाने कोरला गेला. म्हणूनच हे भीमसेना, आम्ही या आपत्तीने भारावून गेलो आहोत. शकुनीच्या इच्छेस अनुकूल असलेले फासे प्रतिकूल आणि प्रतिकूलतेने पाहून मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवू शकलो असतो, परंतु रागाने त्याचा संयम करून टाकला होता आणि तो नियंत्रण गमावून बसला होता. अजातशत्रूची नजर भीमाच्या तीव्र नजरेतून दूर सरकली. जणू काही भूतकाळात सांत्वन शोधत असल्यासारखे राग एखाद्या व्यक्तीचा संयम काढून टाकतो. तो हळुवारपणे म्हणाला, हे बाळ, जेव्हा ते होते अहंकार किंवा गर्वाने प्रभावित होते तेव्हा मन नियंत्रणात ठेवता येत नाही. त्याने भीमसेनकडे क्षमाशीलतेच्या संकेतासह पाहिले. हे भीमसेन, तू वापरलेल्या शब्दाबद्दल मी तुझी निंदा करत नाही. आमच्यावर जे घडले ते पूर्वनियोजित होते. त्यांच्या भूतकाळातील संदेशांचे वर्णन करताना त्यांच्या डोळ्यात दृढनिश्चयाची एक मंद झलक दिसून आली. धृतराष्ट्र पुत्र दुर्योधनाने जेव्हा आपल्या राज्याचा लोभ बाळगून कामाला दुखात आणि अगदी गुलामगिरी तातले तेव्हा हे भीम द्रौपदीनेच आम्हाला वाचवले. त्याचा आवाज किंचित वाढला, कृतज्ञतेच्या भावनेने भरलेला. आणि जेव्हा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सभेला बोलावण्यात आले तेव्हा तुम्हाला आणि अर्जुनाला माहित आहे की धृतराष्ट्र पुत्राने मला सर्व भरतांच्या उपस्थितीत ज्या दाव्यासाठी आपण खेळणार होतो त्याबद्दल काय सांगितले होते. त्यांच्या प्रतिज्ञेवर चिंतन करत असताना अजातशत्रूची अभिव्यक्ती उदास झाली. त्याचे शब्द होते, हे राजकुमार, अजातशत्रू पराभूत झाल्यास तू भीम आणि त्याच्या कुटुंबाने ज्या जंगलात आश्रय घेतला होता त्या जंगलात सूर्य क्वचितच उगवला होता. हवा
कुरकुरीत होती. आणि जेव्हा भीम त्याचा मेहुणा दुर्योधन याच्याशी बोलू लागला तेव्हा पक्ष्यांच्या किलकिल्या आवाजाने हवा भरून गेली. त्याचे शब्द खोलवर बसलेल्या रागाने आणि नैराश्याने भरलेले होते. भीम दुर्योधन म्हणाला, तुम्ही पाण्यातील धनवासाठी क्षणभंगूर आणि क्षमंभूर आहात. आमचा करार ही क्षुल्लक गोष्ट आहे जी काळाच्या मर्यादांनी बांधलेली आहे, जी अमर्याद आणि अपरिमित आहे. जेव्हा प्रत्येक क्षणाशी आपले आयुष्य कमी होत जाते तेव्हा मी 13 वर्ष प्रतीक्षा करावी अशी तुम्ही अपेक्षा कशी करू शकता? ज्याचे भवितव्य निश्चितपणे जाणतो तोच खरोखर प्रतीक्षा करू शकतो. भीमाचे डोळे संतापाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, दुर्योधन, तू राजा असू शकतोस, पण तुझे जीवन माझ्यापेक्षा कधीच सुरक्षित नाही. मृत्यू आपल्या सर्वांसाठी वाट पाहत आहे आणि आपण जितका जास्त वेळ विलंब करतो तितके आपण आपल्या मृत्यूच्या जवळ पोहोचतो. आपल्या बोटातून ताशीतील वाळूप्रमाणे सरकण्यापूर्वी आपण आपल्या राज्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ते बोलत असताना भीमाचा सूर कर्कश झाला. दुर्योधन, तू एक कमकुवत राजा आहेस. माझ्या कोलापासून तुझ्या कुटुंबाचे रक्षण करू शकत नाहीस. तुझ्या हातात सोने असू शकते, परंतु भीती आणि अनिर्णयामुळे तुमचे हृदय भारावून गेले आहे. वेदांमध्ये नमूद केल्याप्रमाणे कालांची कर्तव्ये तू ऐकली आहेस, पण त्याचा खरा अर्थ तू विसरला आहेस. तुम्ही धृतराष्ट्राच्या दुष्ट पुत्रांना क्षमा करा, कारण तुम्ही एक दैवात्मा आहात. तुमच्या स्वतःच्या करुणेने आले आहात, पण दया ही शक्ती नाही. दुर्योधन हा एक कमकुवतपणा आहे जो शेवटी आमचे पतन होईल, असे भीमने म्हटले होते. रणरामधून प्रतिध्वनित हो असलेल्या भीमाच्या शब्दांचा आवाज वगळता जनरल शांत होते. त्याचे कुटुंबीय आणि मित्र आश्चर्य परार होते की त्याने दुर्योधनाकडे आपले हृदय सोडले. त्याचा भाऊ अर्जुन त्याच्या बुळे सिंहासारखा बसला होता. तो दुःखाने जळत होता, परंतु त्याला पराक्रमी हत्तीसारखा दर्पत होता. पण सदैव आणि त्यांची आई कुंती हे सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते. त्यांचे चेहरे चिंतेने कोरलेले होते. ते आधीच 13 महिने भूतपणे वाट पाहत होते आणि तणाव दिसू लागला होता. भीमाचे शब्द केवळ कृतीसाठीचे आवाहन नव्हते, तर युद्धाने विखुरलेल्या कुटुंबाच्या अंतःकरणातून ओरडणे होते. जसा सूर्य आकाशात वर चरत होता, दुर्योधनाने भीमाची उत्कट विनंती ऐकली. त्याला माहित होते की त्याचा मेहुणा सत्य बोलतो. त्यांचे राज्य धोक्यात आहे आणि त्यांचे जीवन अनिश्चितपणे संतुलनात अडकले आहे. परंतु भीमाच्या शब्दांवर कार्य करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल का? फक्त सांगितल्या हृदयाच्या ठोक्याशिवाय जन्म शांत राहिले. दुर्योधन त्याच्या पर्यायांचे वजन करत होता. भीमाचे शहाणपणाचे शब्द अजूनही हवेत रेंगाळत होते. एका गोंधळात टाकणाऱ्या चर्चेदरम्यान कुंतीचा मुलगा युधिष्ठिराने भीमाच्या भारी शब्दांवर चिंतन केले. युद्धात आपल्या शत्रूंचा पराभव करणे हे पुढचे कठीण काम पाहून त्याचे मन अस्वस्थ झाले. विचार करत असताना त्याने राजांच्या कर्तव्यांविषयीच्या शिकवणींचे आणि सद्गुणांचे पालन करण्याचे महत्त्व आठवले. तरीही भीष्म, द्रोण, कृपा आणि कर्ण यांसारख्या दैवी शस्त्रांवर प्रभुत्व असलेल्या आणि सद्गुणासाठी समर्पित असलेल्या लोकांना पराभूत करणे अशक्य होईल, या भावनेला तो दूर करू शकला नाही. भीमाने युधिष्ठिरच्या विचारांमध्ये व्यत्यय आणला, ज्याने त्याला त्वरित कृती करण्याचा आग्रह केला होता. परंतु युधिष्ठिराने सावधगिरीचे शब्द वापरले, कारण त्याने भीमाला इशारा दिला की केवळ धैर्यावर अवलंबून राहिल्याने वेदना आणि दुःख होईल. त्याने यश मिळविण्यासाठी विचारविनिमय, सुविधशीर पराक्रम आणि काळजीपूर्वक नियोजनाच्या महत्त्वावर जोर दिला. देवांनी स्वतः अशा योजना पसंत केल्या असे तो म्हणाला. युधिष्ठिराने सांगितलेल्या शब्दामुळे भीम आश्चर्यचकित झाला, परंतु तो प्रतिसाद देण्यापूर्वीच महान तपस्वी व्यास घटनास्थळी पोहोचला. सत्यवतीचा मुलगा व्यास त्याच्या बुद्धीसाठी आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टीसाठी आदरणीय होता. त्याने युधिष्ठिराकडे जाऊन त्याला सहानुभूतीपूर्वक संबोधित केले आणि सांगितले की तो त्याच्या अंतःकरणात अडकलेली भीती दूर करण्यासाठी आला आहे. आज युधिष्ठिराला बाजूला घेऊन शांत स्वरात बोलू लागला, तुझ्या समृद्धीची वेळ आली आहे. तो म्हणाला, अजून लवकरच युद्ध तुझ्या सर्व शत्रूंचा वध करील. त्याने प्रतिस्मृती नावाचे एक पवित्र ज्ञान दिले, ज्यामुळे अर्जुनाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती मिळेल. व्यासाने युधिष्ठिराला अर्जुनाला इंद्रपुत्र वरून कुबेर आणि यम या देवांकडे पाठवण्याची सूचना केली, जेणेकरून त्याचा आशीर्वाद मिळवता येईल आणि आकाशी शस्त्रे मिळवता येतील. व्यासाने युधिष्ठिराला द्वैत सोडून दुसऱ्या जंगलात स्थायिक होण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला, जो त्याच्या निवासासाठी अधिक योग्य असेल. त्याने जास्त काळ एकाच ठिकाणी न राहण्याचा इशारा दिला, कारण यामुळे जंगलातील संसाधने
नष्ट होऊ शकतात आणि तेथे राहणाऱ्या तपस्वींना चिंता होऊ शकते. शहाणपणाच्या या शब्दामुळे व्यास हलेत नाहीसा झालेल्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल युधिष्ठिर अत्यंत आभारी होता. त्याने पवित्र ज्ञान आपल्या मनात काळजीपूर्वक राखून ठेवले आणि योग्य प्रसंगी त्याचे पठण केले. नवीन उद्देशाने युधिष्ठिर आपल्या भावासोबत द्वैतवन सोडून कामेच्या जंगलात स्थायिक झाला, जिथे ते धनुर्विद्या आणि वेदांचा जप करण्यासाठी समर्पित होऊन काही काळ राहिले. ते कामेकामध्ये राहत असताना सद्गुणी आणि बुद्धिमान नेते म्हणून त्यांची प्रतिष्ठा पाहून असंख्य ब्राह्मण त्यांच्या मागोमाग आले. पांडवांनी खर्च केला. एका शांत क्षणी नीतिमान युधिष्ठिराने त्याचा भाऊ अर्जुन, जो माणसामधील बैल होता, त्याला हाक मारली. सौम्य स्मितहास्य आणि शांत शब्दांनी त्याने अर्जुनाचे हात पकडले आणि बोलू लागला. त्याने अर्जुनाला त्यांच्या गुरुव्यासाची आज्ञा आणि त्याच्या आत असलेल्या महान बुद्धीची आठवण करून दिली. युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितले की भीष्म, द्रोण, कृपा आणि कर्ण हे सर्व युद्धकलेत कुशल होते, परंतु धृतराष्ट्राच्या पुत्राने त्यांचा सन्मान आणि आदराने समेट केला होता. त्याने स्पष्ट केले की हा पुत्र दुर्योधन आता संपूर्ण पृथ्वीवर राज्य करत होता, ज्यात गावे गावे समुद्र, जंगले आणि खाणी होत्या. युधिष्ठिराने यावर जोर दिला की अर्जुन एकटाच त्यांचा एकमेव आश्रय म्हणून उभा होता, ज्यावर मोठा भार होता. त्यानंतर न्यायी राजाने अर्जुनाला सांगितले की त्याने कृष्णद्वैपायनाकडून एक पवित्र विज्ञान प्राप्त केले आहे. हे ज्ञान योग्यरित्या वापरल्यास संपूर्ण विश्व त्यांच्या पुढे उघड होईल. त्याने अर्जुनाला धनुष्य आणि तलवारीने सज्ज होऊन आणि टपालात बंदिस्त होऊन तीव्र तपश्चर्येसाठी स्वतःला समर्पित करण्याची सूचना केली. युधिष्ठिराने अर्जुनाला कोणालाही न सोडता उत्तरेकडे नेण्याची आज्ञा दिली. शहाणपणाच्या शब्दांनी युधिष्ठिराने अर्जुनाला पवित्र विज्ञान दिले, ज्याने ते लक्षपूर्वक स्वीकारले. त्यानंतर मोठ्या भावाने आपल्या वीर भावाला जाण्यास सांगितले आणि भाषण, शरीर आणि मन यावर परिपूर्ण नियंत्रण ठेवून त्याला त्याच्या प्रवासावर पाठवले. अर्जुन त्याच्या गांधीव धनुष्य आणि लाथर यांसह कामेकाहून ब्राह्मण आणि सीता निघाला, ज्यांनी त्यांचे आशीर्वाद अर्पण केले. तो निघून जाताना त्यांनी त्याला संबोधित केले, हे कुंतीपुत्र, तुला जे हवे आहे ते लवकर मिळो. ब्राह्मणांनीही आशीर्वाद दिले. अर्जुनाला त्याच्या प्रयत्नांमध्ये विजय मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. एक निसेनाची कन्या कृष्ण तिच्या आवाजात सामील झाली आणि तिने मनापासून आशीर्वाद दिला. तिने अर्जुनापासून विभक्त झाल्याबद्दल आपले दुःख व्यक्त केले आणि त्यांचे कल्याण, समृद्धी आणि जीवन त्याच्यावर अवलंबून आहे यावर जोर दिला. धात्री आणि विधात्रीसह विविध देवतांचे आशीर्वाद घेत असताना कृष्णाचे शब्द भक्तीने भरलेले होते. अंतिम इच्छासह अर्जुन इंद्राच्या राज्याकडे निघाला. त्याने तपस्वी लोकवस्ती असलेले अनेक पर्वत पार केले. अखेरीस तो पवित्र हिमावत पर्वतरांगेत पोहोचला, जे खगोलीय प्राण्यांचे आश्रयस्थान होते. वाऱ्यासारखे तो त्याच्या तपश्चर्येमुळे अविश्वसनीय वेगाने पुढे सकला. धनंजय हिमावत आणि गंधमदान पर्वत ओलांडत असताना त्याला अनेक असमान आणि विश्वासघाती ठिकाणांचा सामना करावा लागला, परंतु थकवा न येता तो पुढे जात राहिला. अखेरीस तो इंद्रकिला येथे पोहोचला, जिथे त्याला थांबण्याची आज्ञा देणारा आकाशातील आवाज ऐकण्यापूर्वी तो थोडा रे थांबला असल्याने सावधपणे आजूबाजूला पाहिले. पूर्व लोकांच्या पवित्र परंपरेनुसार जन्मेजय या न्यायशासकाने अर्जुनाच्या महान साहसाची कथा ऐकण्याचा प्रयत्न केला. त्याने शूर योद्धा अर्जुनाने त्याची दैवी शस्त्रे कशी मिळवली याची कथा सांगण्यासाठी एक ज्ञानी घोषी वयसान पायने विचारले. वयसम पायनाने कसे म्हणत सुरुवात केली की युधिष्ठिराने दिलेल्या आदेशानुसार अर्जुन देवांचा प्रमुख साकरा आणि देवांचा देव शंकर यांना भेटण्याची अतृप्त इच्छा बाळगून उदत्त शोधासाठी निघाला. हातात आकाशीय धनुष्य आणि तलवार घेऊन अर्जुन उत्तरेकडे हिमालयाकडे निघाला आणि त्याने दैवी प्राण्यांचा शोध घेण्याचा निर्धार केला. प्राण्यांनी भरलेल्या निर्जन जंगलात प्रवेश करत असताना वरच्या आकाशातून प्रतिध्वनित होणाऱ्या शंख आणि ढोलांच्या गोड आवाजांनी हवा भरून गेली होती. फुलांचा सौम्य पाऊस पृथ्वीवर पडला आणि ढगांनी भूप्रदेशावर एक सुखदायक सावली टाकली. अर्जुन घनदाट जंगलामधून जात होता. त्याचे पावले जंगलाच्या तळाशी शात होती. जोपर्यंत तो पराक्रमी हिमालयाच्या छातीपर्यंत पोहोचला, तिथे हिरव्या झाडांच्या पट्ट्यांमध्ये पंखांच्या स्वयंच्या सुरांनी गुंफलेल्या अर्जुनाला लापिस लालवीच्या भव्य नद्या दिसल्या. त्यांचे सौम्य प्रवाह वाहू लागले आणि त्यावर हंसबदके आणि साहसाची गोड गाणी होती. या पवित्र पाण्याच्या किनारी नर कोकिला, मोर आणि साहसांच्या मधुर स्वरांनी सुशोभित होते. आश्चर्यकारक दृश्याने मंत्रमुग्ध झालेल्या अर्जुनाचे हृदय आनंदाने फुलले आणि त्याने त्या रमणीय क्षेत्रात कठोर
तपश्चर्येसाठी स्वतःला समर्पित केले. गवतापासून बनवलेल्या साध्या कपड्यामध्ये काळ्या हानाच्या चामड्याने सुशोभित आणि काठीने सशस्त्र तो पहिल्या महिन्यासाठी वाळलेल्या पानांवर उदरनिर्वाह करत होता. त्यानंतर हळूहळू त्याचे अन्नसेवन कमी केले, जोपर्यंत तो केवळ हानेने टिकत नाही. चौथा महिना सुरू होताच एकेकाळी गडद आणि चमकदार असलेल्या अर्जुनाच्या कुल्याने विलेचा किंवा कमळाचा तेजस्वी रंग धारण केला. याची तपश्चर्या तापाच्या पातळीवर पोहोचली होती, ज्यामुळे पृथ्वी थरथरत होती आणि त्याच्या भोवती धूर येत होता. जंगलात राहणाऱ्या महान ऋषींनी अर्जुनाच्या विलक्षण तपश्चर्येची बातमी घेऊन देवाचा देव शंकराकडे धाव घेतली. त्यांच्या शब्दाने प्रेरित होऊन शंकराने उघड केले की त्याला अर्जुनाच्या अंतःकरणाची इच्छा माहीत होती. अर्जुनाने हा कठीण मार्ग संपत्तीसाठी, स्वर्गीय क्षेत्रासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी हाती घेतला नव्हता. सौम्य स्मितहास्याने सर्व प्राण्यांच्या स्वामीने अर्जुनाला त्याची सखोल इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. अर्जुनाचा उदात्त शोध लवकरच पूर्ण होईल हे जाणून ऋषी शंकराचे शब्द ऐकून त्यांच्या अंतःकरणात आनंद आणि कृतज्ञतेने त्यांच्या निवासस्थानी परतले. हिमावत पर्वतांच्या मध्यभागी जिथे हवा कुरकुरीत आणि स्वच्छ होती, एक भव्य दृश्य उलगडत गेले. सोनेरी झाडासारखी तेजस्वी उभ असलेला सुप्रसिद्ध खरा किराताच्या वेशात जंगलात उतरला. त्याच्याबरोबर उमा त्याची पत्नी, ज्याने किराता महिलेचे स्वरूप धारण केले होते, तसेच आनंदी आत्म्यांचा कळप आणि किराताचा पोशाख परिधान केलेल्या हजारो स्त्रिया होत्या. ते पोहोचताच हा प्रदेश सुंदर झाला आणि जंगलात एक विचित्र शांतता पसरली. झरे, जलमार्ग आणि पक्ष्यांचे आवाज थांबले, ज्यामुळे अस्वस्थ करणारी शांतता निर्माण झाली. परंतु प्रीताचा मुलगा अजून घटनास्थळी दिसला. तो मुग नावाच्या दानवाचा मागोवा घेत होता, ज्याने त्याला मारण्यासाठी डुक्करचे रूप धारण केले होते. अर्जुनाने त्याचे गांधीव धनुष्य काढले आणि डुक्कराला सामोरे जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या काट्याने हवा भरून टाकली. पण जेव्हा तो मारणारच होता, तेव्हा शंकराने किराताच्या वेशात हस्तक्षेप केला आणि दावा केला की त्याने प्रथम डुक्कराला लक्ष्य केले आहे. अर्जुनाने मात्र या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि डुक्कराला मारले. त्यानंतर किराताने ज्वलंत अग्नीसारखा बाण मारला, जो मोठ्या आवाजाने मुकाच्या शरीरावर पडला. जसजसे डुक्कर मरत होते, तसंच ते त्याचे रूपांतर त्याच्या राक्षसाच्या रूपात झाले. अर्जुनाने या भयानक प्राण्याला त्याच्या पुढे पाहिले आणि तो युद्धासाठी तयार झाला. पण त्याला आश्चर्य वाटले की शंकर, जो अजूनही किराताच्या वेशात होता, त्याच्यावर मारल्या गेलेल्या बाणांनी त्याला अडवले नाही. त्याऐवजी त्याने अर्जुनाला आणखी बाण मारण्यास प्रोत्साहित केले, असे म्हणत, दुष्ट, तू सर्वोत्तम बाण मार जे अधिजीवात छेदण्यास सक्षम आहे. रागाच्या भरात अर्जुनाने शंकरावर बाणांचा वर्षाव केला, परंतु गिर्यावकाने त्यांना आनंदी अंतकरणाने उचलले. लढाई जोरात सुरू होती. दोन्ही लढवय्ये हाणामारी करत होते आणि दोघांचाही हात वचळ होत नव्हता. अर्जुनाचे बाण कमी होऊ लागल्याने त्याला खंडवा जमून जळत असताना अग्नीने त्याला दिलेल्या लता आठवल्या, पण त्या देखील थकलेल्या होत्या. अशात अर्जुनाने आपली धनुर्विद्या उचलली आणि शंकराला ओढत नेले. त्याला गडगडाटासारख्या तीव्र फटक्यांनी मारले. तथापि जेव्हा त्याने तलवारीने संघर्ष संपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शंकर अजेय ठरला. त्याने त्याच्या मुकुटाला स्पर्श करताच तलवारीचे तुकडे केले. अर्जुनाने झाडे आणि दगड वापरण्याचा अवलंब करेपर्यंत दोन्ही योद्ध्यांच्या मारहाणीसह लढाई सुरू राहिली. पण ही क्षेपणास्त्रे ही शंकराने धीराने पेलली. शेवटी अर्जुनाने त्याला मुठीत पकडले, पण शंकराने प्रत्येक प्रहार जोरदार ताकदीने परत केला, जो मेघगर्जनेसारखा होता. जसजशी लढाई सुरू झाली, तसच हे स्पष्ट झाले की अर्जुनासमोर उभा असलेला हा सामान्य नश्वर नव्हता. दूरच्या काळात अर्जुन हा नारायणचा निष्ठावान मित्र नर होता. त्यांनी एकत्रितपणे ओढाईच्या पवित्र डोंगरावर हजारो वर्षे तीव्र तपश्चर्या केल्या होत्या. त्यांची संयुक्त शक्ती इतकी मोठी होती की त्याने विश्वाचे जाळेच एकत्र ठेवले होते. शिवाप्रमाणे अर्जुन आणि विश्व या दोघांनीही इंद्राच्या राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान एका वैभवशाली लढाईत भाग घेतला होता. त्यांच्या शक्तिशाली धनुष्यांसह दानवांविरुद्ध एकमेकांशी लढले होते. गांधीव ते भव्य धनुष्य जे ढगांसारखे गडगडाट करण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते, तो अर्जुनाचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे म्हटले जाते. तथापि त्यावेळी बैल हे त्याचे प्रतीक असलेल्या महादेव या महान देवाने त्याच्या भ्रमाच्या शक्तीचा वापर करून अर्जुनापासून चतुराईने गांधीव हिसकावून घेतला होता.
देवाने अर्जुनाला बाणाची जोडी देखील भेट दिली होती, जी कधीही संपणार नव्हती, आणि त्याला वेदना आणि आजारापासून मुक्ती दिली होती. अनेक वर्षांनंतर पराक्रमी योद्धा पुन्हा एकदा महादेवासमोर उभा राहिला. यावेळी प्रीताचा मुलगा अर्जुन म्हणून आपला हक्क असलेला धनुष्य परत मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पौराणिक शक्ती आणि दैवी मार्गदर्शनाशिवाय त्याचा वापर करण्यातील स्वतःच्या असमर्थतेची कबुली देत आदर आणि विनम्रतेने त्याने गांधीव मागितले. अर्जुनाच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला आणखी एक मोठे वरदान देण्याचे ठरवले. त्याने अर्जुनाला पाशुपूत हे भयान आकाशीय शस्त्र देऊ केले, जे ब्रह्मशिरा म्हणून ओळखले जाते, जे प्रत्येक युगाच्या शेवटी संपूर्ण विश्वाचा नाश करण्यास सक्षम होते. हे शक्तिशाली धनुष्य स्वतः महादेवाच्या हाताखाली होते आणि त्याच्या शत्रूवर अग्नी बाण, गदा आणि बाण सोडण्याची शक्ती होती असे म्हटले जाते. तथापि अर्जुनाला माहीत होते की अशा शक्तिशाली शस्त्राचा वापर हलक्यात केला जाऊ नये. त्याने कर्ण, भीष्म, द्रोण आणि कृपा यांच्या विरुद्धच्या त्याच्या लढायांसाठी विनंती केली, जे त्यांच्या स्वतःच्या अधिकारात प्रचंड शत्रू होते. अर्जुनाच्या दृढनिश्चयाने आणि दैवी आदराने प्रभावित होऊन महादेवाने त्याला हे मोठे वरदान देण्याचे ठरवले. ज्यावेळी अर्जुनाने महादेवाकडून पाशुपूत स्वीकारला, त्याचवेळी त्याच्या पायाखालची पृथ्वी थरथर कापत होती. शंख, ढोल आणि रणशिंगांच्या आवाजाने भरलेले आकाश जसे चक्रीवादळ आणि वावटळ सर्वदूर पसरू लागले. देव आणि दानवांना अर्जुनाच्या बाजूला उभे असलेले शक्तिशाली धनुष्य त्याच्या मूर्त रूपात दिसले. त्यानंतर 3 डोळ्यांच्या देवतेने अर्जुनाच्या शरीराला स्पर्श केला आणि कालांतराने त्याच्या आत जमा झालेल्या सर्व वाईट गोष्टी दूर केल्या. अंतिम आदेशासर महादेवाने अर्जुनाला स्वर्गात जाण्यास आणि त्याच्या नवीन शक्तीसह परत येण्यास सांगितले. आणि म्हणून पराक्रमी योद्ध्याने हात जोडून महादेवाची पूजा केली आणि त्याच्याकडे आदराने पाहिले. देवतांचा देव जेव्हा उमासोबत स्वर्गाकडे निघाला, तेव्हा त्याने अर्जुनाला एक भेटवस्तू दिली. गांधीव, भीतीच्या एका क्षणी अर्जुनाने महान देव शिवाला पाहिले. त्याचा छातीवर कोलेला बैल त्याच्या डोळ्यासमोर होत असलेल्या सूर्यासारखा गायब झाला. शत्रुवीरांचा वध करणारा त्याने नुकतेच पाहिलेल्या भरतेबद्दल आश्चर्यचकित झाला. मी देवांचा महान देव पाहिला आहे. तो आश्चर्यचकित झाला. त्याचा आवाज आदर आणि कृतज्ञतेने भरलेला होता. जेव्हा तो तिथे उभा होता, विचारात बुडून गेला होता, तेव्हा क्षितिलावर एक भव्य वरून प्रकट झाला, ज्यात जलचर प्राणी, नद्यांना, दैत्य आणि साध्या होत्या. क्षितिलाचे सर्व बिंदू एका तेजस्वी प्रकाशाने भरून पाण्याचा स्वामी तेजस्वी होता. त्याला इतर देवतांनी सामील केले. न्यायाचा देव यम, कलिन्यांचा स्वामी कुबेरा आणि चक्र त्याच्या राणीसह आणि ऐरावताच्या पाठीवर बसला होता. जमलेल्या देवाने अर्जुनाला मोठ्या पर्वताच्या विविध रंगी शिखरांवरून तपश्चर्या करताना पाहिले. यम गडगडत असा क्या खोल आवाजात अर्जुनाला शुक शब्द बोलला, जे जगाचे रक्षक, आम्हाला पहा, आम्ही तुम्हाला आध्यात्मिक दृष्टी देतो, कारण तुम्ही आम्हाला पाहण्यास पात्र आहात. त्याने उभे केले की अर्जुन त्याच्या पूर्वीच्या आयुष्यात नर एक अपरिमित आत्म्याचा ऋषी म्हणून पुरुषांमध्ये जन्माला होता. यमाने भाकीत केले की अर्जुन भीष्माला पराभूत करेल, भारद्वाजच्या मुलाच्या नेतृत्वाखालील क्षत्रियांचा पराभव करेल आणि दानवांचा, राक्षसांचा आणि पृथ्वीवरील काही दिव्य कोतरांचा वध करेल. प्रतिकार करण्यास असमर्थ असलेल्या वरुणाने अर्जुनाला वरुण शस्त्रे त्यांच्या रहस्यासह दिली. त्याने घोषित केले की या आकाशीय बाहुनी सशस्त्र असल्यास यम देखील अर्जुनापासून सुटू शकणार नाही. अर्जुनाच्या उपस्थितीमुळे प्रसन्न झालेल्या कुबेराने त्याला शत्रूला झोपवण्यास सक्षम असलेली गदा दिली आणि जाहीर केले की त्रिपुराला ठार मारण्यासाठी शिवाने त्याचा वापर केला आहे. अर्जुनाला भेटवस्तू देऊन देवता निघून जात असताना त्याला त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि स्वतःला यशाचा मुकुट घातले ते जाणवले. महासामधी बैल स्वतःला असे मानत असे ज्याचे हृदय आनंदाने भरले होते आणि ज्याचे भविष्य निश्चित होते. सूर्य आता त्रस्व क्षेत्रावर अस्त होऊ लागला होता, ज्याने भूप्रदेशावर एक उबदार नारिंगी चमक दाखवली होती. परंतु या 7 दिवसाच्या दरम्यान कुंतीचा पराक्रमी योद्धा मुलगा अर्जुनामध्ये एक उत्साह आणि प्रतीक्षेची भावना निर्माण होत होती. तो तिथे उभा असताना विचारक हरवला. त्याच्या डोळ्यांनी अचानक स्वर्गातून उतरताना एक भव्य वाहन पाहिले. इंद्रियाची गाडी त्याच्या अंधत्वाच्या तेजाने आणि भव्य उपस्थितीने ढगांमध्ये एका स्किमिटासारखी चिरलेली. त्याच्या जागेत भीती आणि आश्चर्यचकित होण्याचा मार्ग सोडून दिली. ज्यावेळी अर्जुन पाहत होता, मंत्रमुग्ध होत होता, रचालत माताली वाहनातून उतरला आणि सौम्य स्मितहास्याने त्याच्या जवळ आला. हे चक्रपुत्राचे भाग्यवान पुत्र
त्याने आश्चर्याने म्हटले. त्याचा आवाज अर्जुनाच्या कानांना संगीतासारखा होता. अमरांच्या प्रमुखाने तुमच्या वडिलांनी तुम्हाला पाठवले आहे. देव तुमच्या आगमनाची वाट पाहत आहेत, ज्याने त्यांचे कौतुक कमावले आहे. अशा पराक्रमी युद्धाला पाहण्यासाठी उत्सुक आहे. अर्जुनचे हृदय अभिमानाने आणि कुतूहलाने फुलले जेव्हा मताली पुढे म्हणाली, या दिवे गाडीवर स्वार व्हाजे स्वतः जेव्हा सालेसे वाहन आहे. तुम्ही वैभवाने स्वार व्हा. सोन्याच्या रंगाच्या उत्कृष्ट घोड्यासह प्रत्येकाच्या वाऱ्याच्या वेगाने भरलेले. अर्जुन संकोच करत असताना मतालीने त्याला आश्वासन दिले, घाबरू नका, कारण तुम्ही या सन्मानास पात्र आहात. तुमच्या वडिलांची आज्ञा स्पष्ट आहे. त्याच्या मुलाला देवांच्या राज्यात आणा. एक दीड श्वास घेऊन अर्जुन गंगेकडे निघाला, जिथे त्याने पवित्र पाण्यात स्नान केले आणि स्वतःला शुद्ध केले. त्यानंतर त्याने पित्यांना मुख प्रार्थना केली, ज्यांनी आतापर्यंत त्याला मार्गदर्शन केले. त्या पूर्वजांचा सन्मान केला. श्रद्धेच्या भावनेने त्याने मंदरा पर्वताचे आवाहन केले आणि त्याने दिलेल्या आशाबद्दल आणि त्याने त्याला दिलेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जेव्हा त्याने आपले आवाहन पूर्ण केले तेव्हा अर्जुन मतीकडे वळला आणि म्हणाला, हे धन्य, मी फक्त एक विनम्र योद्धा आहे. या दिव्य गाडीवर स्वार होण्यासारखा सन्मान मी कसा मिळवू शकतो? मतली जाणून बुजून हसली आणि म्हणाली, हे अर्जुन, तुझ्या योग्यतेवर प्रश्न नाही. तुझ्या वडिलांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर मताली पुन्हा एकदा गाडीवर चढला आणि घोड्यांच्या सौम्य आग्रहाने गाडी हलू लागली. ते स्वर्गात चढत असताना अर्जुनाला त्याच्या समोर उन्मळत असलेल्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या द्वेषामुळे त्याचे हृदय आश्चर्याने आणि विस्मयाने भरून गेल्याचे जाणवले. त्याने अगणित वाहने पाहिली, प्रत्येक एक अलौकिक प्रकाशाने चमकणारी आणि या प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या तेजस्वी प्राण्यांचे साक्षीदार झाले. ते आकाशात खोलवर जात असताना अर्जुनाला अमरावतीच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी म्हणून उभा असलेला इंद्राचा भव्य रथ ऐरावत दिसला. आदर आणि कुतूहलाने तो या भव्य प्राण्याकडे गेला. त्याचे डोळे त्याच्या सौंदर्य आणि सामर्थ्यात पीत होते. आणि शेवटी इंद्रधनुष्याच्या प्रदेशातून प्रवास केल्यानंतर पांडूचा भक्कम शस्त्रधारी मुलगा अर्जुन जेव्हा इनाच्या शहराजवळ पोहोचला तेव्हा त्याचे स्वागत नंदन नावाच्या दिव्य उद्यानांचे रमणीय दृश्य पाहून झाले. की उद्याने अप्सरांची आवडती रिसर्ट होती. दैवी नर्तक ज्यांनी कठोर तपश्चर्या करणाऱ्यांच्या अंतःकरणाला भुरळ घातली. हवा फुलांच्या गोड सुगंधाने भरलेली होती आणि सौम्य वाऱ्याने त्यांच्या सुगंधाचा परिणाम वाहून नेला होता. अर्जुनाचे डोळे रुंद झाले जेव्हा तो सर्व प्रकारच्या पवित्र जागांकडे पाहत होता, जे प्रत्येक हंगामात फुललेल्या फुलांनी सुशोभित होते. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला तेव्हा त्याला हजारो आकाशीय गाड्या दिसल्या, ज्या इच्छेनुसार कुठेही फिरण्यास सक्षम होत्या आणि योग्य ठिकाणी उभ्या होत्या. शंख आणि ढोलांच्या आवाजाने हवा भरून गेली. त्याबरोबर गंधर्व दैवी संगीतकारांच्या सुरेल स्वरांनी अप्सरा आणि गंधर्वांनी अर्जुनाची प्रशंसा केली, ज्यांनी फुलांच्या अत्तरांनी भरलेल्या सुखद वाऱ्याने त्याला मंत्रमुग्ध केले. त्यानंतर प्रीताचा मुलगा सुविची नावाच्या मोठ्या आणि विस्तृत तारांकित मार्गावर गेला, जिथे त्याला साध्या विश्वास आणि आदित्य यांच्यासह विविध देवतांची भेट झाली. त्याला दिलीप, तुमुरा आणि नारद यांच्या नेतृत्वाखाली असंख्य ऋषी तसेच हा आणि गुह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंधर्व जोडप्याची देखील भेट झाली. जेव्हा अजून इंद्राच्या नगराजवळ पोहोचला तेव्हा देव आणि ऋषींनी त्याला अभिवादन केले, ज्यांनी त्याचा जय जयकार आणि आशीर्वादाने आदर केला. त्यानंतर प्रीताच्या सशक्त शस्त्रधारी पुत्राने सिंहासनावर बसलेला त्याचा पिता इंद्राला पाहिले, जो सोनेरी काठीने सजवलेल्या एका सुंदर पांढऱ्या छत्र्याने वेढलेला होता. इंद्राला दिव्य सुगंधाने सुगंधित चामराने चमकवले गेले आणि विश्वासूच्या नेतृत्वाखाली अनेक गंधर्वांनी त्याची स्तुती केली. अर्जुन त्याच्या वडिलांकडे गेला. त्याने त्याचे डोके जमिनीवर वाकून त्याचे अभिवादन केले आणि इंद्राने त्याचे बाहू उघडून स्वागत केले. आकाशाच्या स्वामीने अर्जुनाचा हात घेतला आणि त्याला त्याच्या स्वतःच्या आसनाच्या एका भागावर बसवले, ज्याची देवता आणि ऋषी पूजा करत होते. त्यानंतर इंद्राने त्याच्या सुगंधी हातांनी अर्जुनाच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्याला सांत्वन दिले. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा अर्जुन दुसऱ्या इंद्रासारखा तेलाने चमकू लागला, जो आपल्या मुलावरील प्रेमाने भारावून गेला. वृत्राचा वधकर त्याने अर्जुनाच्या सुंदर आणि विशाल हातांना, जे 2 सुवर्णस्तंभांसारखे दिसत होते, थाप मारली आणि पुन्हा पुन्हा हळुवारपणे चोळले. वडील आणि मुलगा एकत्र बसल्याने सभा आनंदाने भरून गेली. त्यांचे सौंदर्य सूर्य आणि चंद्रासारखे आकाश वाढवत होते. संगीत आणि नृत्याने हा उत्सव सुरू राहिला. तुमुरूच्या नेतृत्वाखालील गंधर्वांच्या एका गटाने मधुर स्वरांमध्ये अनेक पदे गायली, तर हजारो अप्सरा नाचले, त्यांची कोलछाती हलवली
आणि आजूबाजूला नजर फिरवली. त्यांनी विविध प्रकारचे प्रदर्शन केले. देवांच्या क्षेत्रात प्रीताचा मुलगा राजकुमार अर्जुन याचा सन्मान करण्यासाठी एक भव्य समारंभ सुरू होता. गंधर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्य संगीतकारासह दैवी सभा तरुण युद्ध आदरांजली वाहण्यासाठी जमली होती. एक वर्षी आणि कथाकार बैसानपाय यांनी या महत्वपूर्ण दिवशी घडलेल्या घटनांची आठवण करून दिली. देव आणि गंधर्वांना भारताच्या इच्छा समजल्या आणि त्यांनी राजकुमार अर्जुनाचा आदर करण्यासाठी घाईघाईने एक उत्कृष्ट अर्घ्य, एक पवित्र अर्पण तयार केले. त्यांनी त्याचे पाय आणि तोंड सौम्य पाण्याने धुतले आणि नंतर त्याला देवांचा राजा इंद्राच्या भव्य राजवाड्यात नेले. मोठ्या जल्लोषात दैवी सभेने जिष्णूचे, ज्याला अर्जुन देखील म्हणतात, त्यांच्यामध्ये स्वागत केले. स्वर्गीय निवासस्थानी अर्जुन अतुलनीय ऐश्वर्याच्या आणि आरामदायी वातावरणात राहिला. त्याच्या वडिलांचे मार्गदर्शक सत्रर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला मेघगर्जना आणि स्वर्गाच्या विजयसह सर्वात शक्तिशाली आकाशीय शस्त्रे मिळाली. ही प्रचंड वादे दूरवरून दिसू शकणाऱ्या तेलाने चमकतात असे म्हटले जाते. जसे की त्यांच्या दरम्यान नाचणाऱ्या मुळांनी उजळलेल्या ढगांनी जेव्हा अर्जुनाने या आश्चर्यकारक बाहूवर प्रभुत्व मिळवले, तेव्हा त्याचे विचार त्याच्या भावांकडे वळले, ज्यांना त्याने पृथ्वीवर मागे सोडले होते. तरीही इंद्राच्या आदेशानुसार तो संपूर्ण 5 वर्षे स्वर्गात राहिला. त्याच्या दैवी सभोवताच्या आनंदाचा आणि वैभवाचा आनंद लुटत होता. त्याचे दिवस प्रत्येक आनंदाने भरलेले होते आणि त्याच्या गात्री आकाशातील सभागृहामधून प्रतिध्वनित होणाऱ्या संगीत आणि नृत्याने उजळल्या होत्या. तथापि जसं सकाळ जाऊ लागला, अर्जुनाला अस्वस्थतेची भावना जाणवू लागली. त्याला स्वर्गात हवे असलेले सर्व ज्ञान आणि कौशल्ये त्याने मिळवली होती, परंतु पृथ्वीवरील त्याच्या भावांच्या कष्टांच्या आठवणींनी त्याचे मन अस्वस्थ राहिले. त्याचे विचार शकुनीच्या फासाच्या अन्यायकारक खेळाकडे आणि दुःशासनाच्या क्रूर मृत्यूकडे वळले, ज्यामुळे त्याच्या मनात रागाची आग भडकली. तेव्हा देवांचा राजा इंद्राने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला. त्याने अर्जुनाला या कलांच्या प्रभुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या गांधर्व चित्रसेन कडून दिवे संगीत आणि नृत्य शिकण्याची सूचना केली. आणखी एक दैवी संगीतकार पुरंदर याने चित्रसेनाला अर्जुनाला मित्र म्हणून भेट दिली आणि त्यांनी एकत्रितपणे कलात्मक शोधाचा प्रवास सुरू केला. चित्रसेनाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने गायन आणि वाद्यांच्या क्षेत्रात आणि स्वर्गात प्रतिध्वनित होणाऱ्या नृत्यामध्ये प्रवेश केला. त्याने दिव्य संगीतकारांची रहस्य शिकली, परंतु त्याचे नवी ज्ञान असूनही त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. त्याच्या भावांच्या दुःखाच्या आठवणी आणि त्याच्या स्वतःच्या आईची उत्कंठा त्याला त्रास देत राहिली. अगदी उदात्त संगीताने देखील शांत होण्यास नकार दिला. चित्रसेनाशी अर्जुनाची मैत्री जसजशी दृढ होत गेली, तसंच त्याला आकाशीय कलांच्या सौंदर्यात सांत्वन मिळू लागले. त्याने नृत्याच्या विविध शैली आणि संगीताच्या विविध प्रजाती, गायन आणि गाय या दोन्ही गोष्टी शिकल्या. देवांच्या क्षेत्रात दैवी प्राण्यांमध्ये गुपित कुजबुजत होते. वास्तव या पराक्रमी केंद्राने मंत्रमुग्ध करणाऱ्या अप्सरा उर्वशी व अर्जुनाच्या चित्तवेधक नजरेची दखल घेतली होती. एका दिवे मिळाल्याची क्षमता ओळखून इंद्राने गंधर्वांचा राजा चित्रसेनाला त्याच्या भेटीला बोलावले. गंधर्वांचा राजा इंद्र स्मितहास्याने म्हणाला, मी तुझ्या भक्तीमुळे प्रसन्न आहे. उर्वशीकडे माझा संदेश वाहक म्हणून जा आणि तिला माझे शब्द कळवा. तिला सांगा की अर्जुन या पराक्रमी फाल्गुनाला स्त्रियांना प्रसन्न करण्याच्या कलेची ओळख व्हावी, अशी माझी इच्छा आहे. आपल्या स्वामीच्या आज्ञेचे पालन करणाऱ्या चित्रसेनाने इंद्राचा संदेश घेऊन उर्वशीकडे धाव घेतली. जेव्हा तो उर्वशीच्या निवासस्थानी पोहोचला, तेव्हा तिने गंधर्वाला ओळखले आणि प्रसन्न स्मितहास्याने त्याचे स्वागत केले. आरामात एकत्र बसून चित्रसेनाने अर्जुनाचे अनेक गुण, त्याचे शौर्य, दयेपणा, सौंदर्य आणि त्याच्या शिष्यांप्रती असलेली भक्ती यांचे वर्णन करणारे इंद्रांचे शब्द मानले. त्याने 4 वेदांवरील अर्जुनाचे प्रभुत्व, क्षमा करण्याची त्याची क्षमता आणि त्याचे अविचल आत्म नियंत्रण याबद्दल सांगितले. उर्वशीने लक्षपूर्वक ऐकले. तिचे हृदय पांडवांच्या राजकुमाराचे वर्णन पाहून मोहित झाले. तिचा चेहरा आनंदाने चमकला. तिने उत्तर दिले, अशा सद्गुणांचे मूर्त स्वरूप असलेल्या कोणत्याही पुरुषावर मी माझी कृपा करीन. मी अर्जुनाला माझा प्रियकर म्हणून का निवडू नये? इंद्राच्या आज्ञेनुसार आणि तुमच्या शब्दांनी प्रभावित होऊन मी आधीच प्रेमाच्या प्रभावाखाली आहे. सौम्य स्मितहास्याने तिने चित्रसेनाला अर्जुनाला आपला स्वीकार सांगण्यास सांगितले. चित्रसेन उर्वशीचा संदेश घेऊन अर्जुनाकडे परतला आणि पांडव राजकुमार खूप आनंदित झाला. त्याला माहित होते की हे मिलन केवळ योगायोगाने झालेले भेट नव्हे, तर देवानी
स्वतः ठरवलेली एक दिव्य भेट होती. ही बातमी संपूर्ण राज्यात पसरताच आश्चर्य आणि भीतीच्या कुजबुल्यांनी हवा भरून दिली. दिव्याने हस्तक्षेप केला होता आणि एक